नमस्कार. नाव सांगा. नमस्कार. प्रभाकर यादगिरी, अध्यक्ष यल्लालिंग बहुउद्देशीय रेसिडेंशियल सोसायटी पद्मानगर, जुना अक्कलकोट नाकामागे, सोलापूर. बरं. काय तक्रार काय महापालिकेकडे? महापालिकेकडे आमच्या सोसायटीमधील कॉमन अम्युनिटी ओपन पेस जागा किती स्क्वेअर फूट? हे 10,800 स्क्वेअर फूट आहे. बरं. त्या संदर्भात आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करून महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. त्या जागेवर संरक्षण बंदिस्त काय तर करून बोर्ड लावा, गेट लावा म्हणून वारंवार विनंती करायला लागलो 2023 पासून. तरी पण महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. माझं मान्य आयुक्त साहेबाला विनंती केलो, पत्र दिलो. लगत ओपन पेजच्या लगत जे सर्वे नंबर आहेत त्यांनी ओपन पेजचा रस्ता वापरून बांधकाम करायला लागले. त्या संदर्भात आम्ही वारंवार पत्र दिलो. वहिवाट रस्ता अधिकार नाही आहे ओपन पेजमधून वापरायचं लिगल ॲक्टमध्ये. त्यानुसार आम्ही वारंवार सोसायटीमार्फत रहिवाशीमार्फत विनंती करायला लागलो. आता ते अधिकारी लोक ऐकत नाही म्हणून आम्ही आयुक्त साहेबाला भेटून निवेदन दिलो. सांगून देखील जर का तक्रारीचं निरसन नाही झालं तर मग त्या संदर्भात मान्य आम्ही जिल्हाधिकारी समोर पत्र दिलो. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी इकडे पत्र पाठवले, काम चुकार अधिकाऱ्यावर लिगल कारवाई करा म्हणून. यापूर्वी काही शिवशंकरनी तुमच्या बाबतीमध्ये काय सकारात्मक निर्णय घेतला होता? आरक्षण शिवशंकर साहेब आमच्या सोसायटीचा ओपन पेज संदर्भात सकारात्मक निर्णय घेतलेत. स्वतः स्थळपाहणी करून आदेश पण केलेत. कोणी अतिक्रमण केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि बाग बगीचा तयार करून ठेवा म्हणून आदेश पण दिले. त्या भागात आता सध्या मेघनाथ येमोल आहेत, शेखर हिगा आहेत आणि मंजुळे ताई आणि दुसरे ताई पण आहेत. यांना सांगितल्यानंतर ह्यांचा नगरसेवकांचं म्हणणं काय? नगरसेवकाचं म्हणणं काय, ते सविस्तर त्यांचं निधी उपलब्ध करून बाग बगीचा करतात म्हणून सांगितलं. पण आपण अतिक्रमण होतं त्याच्यावर उपाय? अतिक्रमण होत आहे म्हणून ते अधिकारीला सांगितले त्यांनी की काय असेल ते कारवाई करून रस्ता बंद करा म्हणून. आणि आमच्या सोसायटीकडनं आमची विनंती पण केलो, तिथे एक बोर्ड लावा, संरक्षण गेट लावा, एवढी विनंती केली त्यांना.